दिल्लीमध्ये केजरीवाल पराभूत। परवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव केलेला आहे, जे माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहे आणि परवेश वर्मा त्या ठिकाणी विजयी झालेले आहे। नवी दिल्ली मतदारसंघामधनं अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे आणि त्यामुळे आम आदमी पक्षाचा हुकमी एकाच पडलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, अरविंद केजरीवाल यांचा पराभव। नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय। आपसाठी हा सगळ्यात मोठा धक्का। मनीष सिसोदिया जगपुरामधून पराभूत झालेले आहेत, तर केजरीवालांच्या पराभवानं आपच्या गोटामध्ये भूकंप झालाय। केजरीवालांच्या निवासस्थानी सध्या बैठक सुरू आहे आणि अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्लीमधून पराभव झालाय। हा मोठा फटका खरं तर आम आदमी पक्षाला बसलेला आहे। मतमोजणीच्या वेळेपासूनच खरं तर धक्क्यांवर धक्के आम आदमी पक्षाला बसतायत आणि आता हा सगळ्यात मोठा धक्का आपण पाहतोय, अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय। तर नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल यांना पराभूत करत भाजपचे परवेश वर्मा या ठिकाणी विजयी झालेले आहेत। अरविंद केजरीवाल तीन वेळा या ठिकाणाहून आमदार होते, मात्र आता नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल यांना दिल्लीकरांनी नाकारलेलं आहे। केजरीवाल यांना पराभूत करत भाजपचे परवेश वर्मा हे विजयी झालेले आहेत। भाजपनं मोठी टक्कर या ठिकाणी आपला दिलेली आहे आणि अखेर वर्मा इथे विजयी झालेत। केजरीवाल यांना पराभूत करत भाजपचे परवेश वर्मा हे जायंट किलर ठरलेले आहेत। परवेश वर्मांनी केजरीवालांना या ठिकाणी हरवलेला आहे आपच्या गोटामध्ये, त्यामुळे भूकंप। केजरीवाल यांचा 1200 मतांनी पराभव झालेला आहे। एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवेश वर्मा हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार सुद्धा मानले जात आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भाजपचा नेमका कोण होणार तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार। केजरीवालांच्या पराभवानं आपच्या गोटामध्ये भूकंप। केजरीवालांच्या निवासस्थानी सध्या बैठक सुरू आहे आणि या पराभवाची मीमांसा केली जाते। 1200 मतांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालाय। भाजपचे परवेश वर्मा इथून विजयी झाले असून केजरीवालांचा त्यांनी 1200 मतांनी पराभव केलाय। परवेश वर्मा या ठिकाणी जायंट किलर ठरलेले आहेत। अगदीच अटीतटीचा हा खरं तर सामना होता। आघाडी पिछाडी सुरू होती। गेल्या कलांमध्ये खरं तर अरविंद केजरीवाल हे अगदी काहीशाच मतांनी पिछाडीवर ठरत होते आणि आता त्यांचा केजरीवालांचा पराभव केल्यानंतर परवेश वर्मा शहांच्या भेटीसाठी आता गेलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, केजरीवालांचा पराभव केल्यानंतर परवेश वर्मा अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले आहेत। दिल्लीमध्ये कमळ फुललेलं आहे, त्याचबरोबर आमसाठी मात्र सत्ता जाण्याबरोबरच महत्त्वाचे नेते पराभूत होण्याचा सगळ्यात मोठा धक्का या ठिकाणी आपला बसलेला आहे। अरविंद केजरीवाल 1200 मतांनी पराभूत झाले, तर भाजपचे परवेश वर्मा या ठिकाणी विजयी झालेले आहेत। आपसाठी हा सगळ्यात मोठा धक्का। ज्यांनी आपची स्थापना केली, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये हा पक्ष काढला, ते अरविंद केजरीवाल या ठिकाणाहून पराभूत झालेले आहेत। एक तर मद्य धोरण घोटाळ्यामध्ये तुरुंगवारी, त्याचबरोबर दिलेली आश्वासनांची न केलेली पूर्तता, ही सगळ्या गोष्टी या आपच्या आणि अरविंद केजरीवाल यांच्या पराभूत होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत। नवी दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना